द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेले 8-10 दिवस मी सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याचा दौरा करतोय. प्रत्येक तालुक्यात जिथं जिथं आमचे कार्यक्रम झाले, सभा झाल्या, तिथं प्रचंड उत्साह प्रत्येक आलेल्या व्यक्तीमध्ये, कार्यकर्त्यामध्ये दिसून येतो. जणू काय तो स्वतःच उभा आहे. उमेदवार आपण स्वतः असल्यासारखं प्रत्येक जण उत्साही वातावरणात घोषणा देत होते, येऊन आम्हाला भेटत होते. काय काय तालुक्यात तर अजून आम्ही कधी गेलो नाही, लोकांची संबंध नाही, ओळख नाही, कधी फोनही झाला नव्हता. पण अशा गावात सुद्धा परस्पर त्यांना आपण बिल्ले दिले नाहीत, त्यांना झेंडे दिले नाहीत, त्यांच्याकडे मफलर नाही, पॅम्पलेट नाही, काय नाही. पण लिफाफा बंद पाकिट, लिफाफा बंद पाकिटच्या घोषणा देत देत गावातनं फिरायला लागलेत. आटपाडी तालुक्यातल्या 2 गावांनी निर्णय घेतला की दुसऱ्या कुणालाही गावात प्रचार करू द्यायचं नाही. इतर सर्व पक्षांना गावबंदी केली. त्या गावात मी आज तागायत जन्मात कधी गेलेलो नाही. हा उत्स्फूर्त पाठिंबा का मिळतोय? कारण भाजप सरकारबद्दल प्रचंड रोष आणि नाराजी जनतेमध्ये होती. जनता शांतपणे विरोध करायचा ह्या मतात होती. लोकांना वाटत होतं की आपण खूप दंगा केला तर आपलं काय खरं नाही, कुठे तुरुंगात घालतील. राजू दादा 2 राज्याचे मुख्यमंत्री आत घातलेत. 2 राज्याचे. साधी माणसं म्हणतात आपण काय ते करायचं, आबाल बी आत घालतील, बोलायला नको. येऊ दे मतदान दाखवतो. प्रत्येका डोक्यात होते येऊ दे मतदान, कमळाला दाखवतो. मग लोक इलेक्शनची वाट पाहत होते. मी इलेक्शनला इच्छुक होत. लोक म्हणते चला बरं कोणतरी उभार लागले, हा बी उभारेल, तो उभारेल. मग पैलवान आला, म्हटला मी बी उभारतो. बैलगाडी शर्यत घेतली, 50,000 लोक जमली. म्हणे लोक त्याला बघायला आली का बैलाला बघायला आली अजून कळलेलं नाही, ते मतदानानंतर कळणार. लोक म्हणले कोणतरी एक उभारू दे, काय होते बघूया. पुन्हा डाव लोकांच्या लक्षात येऊ लागला. खानापूर तालुक्यातला एक कार्यकर्ता म्हटला जिंकणारं घोडं तबेल्यात बांधले, लंगड्या घोळ्याला पळवा लागला. मग लोकांचा बेचैनी झाली. लोकांना कळना काय चाललंय. आपल्याला तर भाजपला पाडायचं आणि समोर विरोधात चांगला उमेदवारच येईना. लोक हातबल व्हायला लागली. आणि मग उद्रेक लोकांच्यातनं तयार झाला की असं चालणार नाही, लढलं पाहिजे. आणि आता विशाल पाटील उमेदवार होतोय म्हटल्यावर लोक एवढी मागे लागली. प्रत्येकाचे फोन, तो फोन बंद केला तर दुसरा फोन आलाय, चालू असताना मध्ये 4 फोन आले. प्रत्येक जण म्हणत होतं माघार घ्यायची नाही. मला आधी वाटलं कोणतरी उठवून बसवते. मी म्हणतो बघा आगे हो, आगे बढो, आगे. कोण म्हणलं, दीपक आता म्हटला ना विशाल पाटील आगे बढो. म्हणलं आगे बढो, आगे बढो, मागे वळून बघायचं कोणच नसायचं. अशी माशी अवस्था करशील. खूप अडचणीत आणायचा प्रयत्न केला. त्यानंतर सुद्धा अर्ज भरल्यावर सुद्धा प्रचंड त्रास. शिवसेना वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून माझ्यावर, डॉक्टर विश्वित कदमांवर त्याने सुरुवातीपासून एवढा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यांना त्रास द्यायची सुरुवात केली. पूर्वी कसं होतं, आम्ही एकत्र दिसायचो, मन एक नसायची. दिसायला आम्ही होतो, एकत्र दिसायचो, मनाने एक नव्हतो. ह्या वेळेला मनाने एक झालो आणि एक दिसताही ना. काय असते बघा योगायोग. हाय पुढच्या वेळेला होईल. आणि मग 7 एक लोकांची मिळत गेली. जनतेतनं या लागलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा पाठिंबा दिला, खूप मोठे मनात दाखवलं. त्याचा माझा फोन झाला. ते म्हटले विशाल तुझा पराभव मागच्या वेळेला माझ्यामुळे झाला, यावेळी तुझा विजय सुद्धा माझ्यामुळे होणार.
वसंतदादाच्या नातवाच्या निवडणुकीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू प्रचाराला येणार म्हणजे येणार. हा पाठिंबा का मिळत गेला? कारण भाजपला पराभूत फक्त ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष करू शकते, काँग्रेस पक्षाचा विचारच करू शकतो हे सगळ्यांना कळलं. वसंतदादा घर संपवायचा प्रयत्न आम्ही सगळे एकत्र आलो, डॉक्टर विश्वजित कदम आम्ही एकत्र आलो, हे लोकांना बघवलं नाही. बाळासाहेब म्हणले नजर लागली, ही घाणेरडी नजर लागली. पण जनता एवढी खुळी नाही. ही निवडणूक आता नेत्यांच्या हातात राहिलेली नाही. आता मला वाटतं मी जरी म्हटलो आता मी लढत नाही, मी गप घरी बसतो, तरी तुमचं तुम्ही प्रचार करून मला निवडून आणाल ही ताकद आज जनतेची तयार झाली. 35 वर्ष झाले वसंतदादांचं निधन होऊन, 35 वर्ष झाले. 35 वर्षानंतर मी तुमच्या गावात येतोय आणि तुम्ही मला डोक्यावर उचलून घेताय. आज ही वसंतदादांच्या घरावर एवढं प्रेम तुम्ही देताय हे बघून मी भारावून गेलेलो आहे. मला ह्याच्या पुढे निश्चित राजकारणात समाजकारणात खूप काम करावं लागणार. माझा प्रामाणिक प्रयत्न असतो की तुमच्या अडचणीच्या काळात मी यावं. मग करोनाचा काळ असेल, पुराचा काळ असेल, मी ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फिरून तुमच्या प्रत्येक वस्तीवर जाऊन आलो, मदत द्यायचा प्रयत्न केला. पण कदाचित त्याच्याहून जास्त अपेक्षा तुमची असली पाहिजे, का नसावी? वसंतदादा लवकर वारले, त्यानंतर प्रकाश बाबू लगेच, विष्णुअण्णा लगेच, 10-12 वर्षाच्या अंतरात दोघंही गेली. वसंतदादांचा काळ कसा होता, त्यांचा संपर्क कसा होता, राजकारण काय पद्धतीने करा लागत होतं हे आम्हाला कळलंच नाही. खासदार झाले, प्रतीकदादा मंत्री झाले, काम करत राहिले, निधी आणत राहिले, पण लोकांच्या संपर्कात आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि म्हणून 14 साली आणि 19 साली आमचा पराभव झाला ह्याची जाणीव आम्हाला आहे. आज निकाल काही लागो, विश्वास आहे आपण निवडून, आपण निकाल काही लागो. तुम्ही सगळ्यांनी आधीच तुमच्या मनातला खासदार म्हणून मला ठरवलेला आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा समाधानाचा बाब आहे. आणि मग ह्याच्या पुढच्या काळात तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी, तुमच्या प्रत्येकाच्या अडचणी काळात धावून येण्याचं काम मी विशाल पाटील म्हणून करणार. एक संघपणे जिल्हा न्यायचा, एक संघपणे काँग्रेस या ठिकाणी बळकट करायची. विजू अण्णा म्हटले भाजप अण्णा आता काय, दिवस बदललेले आहेत. तुम्हाला दादा घर म्हणून आम्ही आता जवळ करणार आहे, पुन्हा काँग्रेसमध्ये झेंडे घालून तुम्हाला फिरवणार, तुम्ही काळजी करू. विलासांना बरोबर आहे ना सर? आज वकील साहेब पण मोहिते वकील साहेब आता सांगलीतनं खास करून मी लाडका आहे त्यांचा, त्यामुळे माझ्या प्रचारासाठी सगळी मोड बांधण्यासाठी बाळू काकांना मार्गदर्शन करण्यासाठी ह्या ठिकाणी उभे आहे. आमचे मेहुणे पण इथं मोहन सर आम्ही दादा म्हणतो, सारी बिरादरी एक तरफ और जोरू का भाई एक तरफ. त्यामुळे काय गावचा पाहुणा म्हणून का असं ना, ह्या वेळेला प्रत्येक वेळेला गाव मला सांभाळून घेते. मागच्या वंचित आघाडीमुळे आपल्या खूप मोठं नुकसान झालं, आपलं खूप मतदान त्या ठिकाणी गेलं. आणि तरीसुद्धा एवढ्या अडचणीच्या काळात ह्या गावाने मागच्या मला मताधिक्य दिलं. राजू दादा असतील, संग्राम दादा असतील, हे पूर्णपणे राबले. मोहन नाना सुद्धा आता कुठे गेलं नाना? मोहन नाना सुद्धा आता ताकदीनं ह्या वेळेला राजकारणात आमच्या पूर्ण कामात उतरणार आहेत. आता पक्ष काय राहिलेला नाही. आता ही जनतेची निवडणूक आहे, मी जनतेचा उमेदवार आहे. मला खूप प्रयत्न झाले माझ्यावर, विशाल पाटलांनी माघार घ्यावी. मला खासदारकी देतो म्हटले, राज्यसभा देतो, विधान परिषद देतो, किंवा तुम्ही म्हणाल त्याला तिकीट देतो, निवडून आला तर मंत्री पण करतो. माझ्या स्वार्थासाठी हे बंद असतं तर मी स्वीकारलं असतं आणि गप्प बसलो. पण जनतेच्या भावनेशी बेईमानी वसंतदादांचा नातू करू शकत नाही. माझ्या नशिबात खासदारी नसली तर नसली, मी जनतेशी प्रामाणिकपणा शिल्लक ठेवलेला आहे. मी प्रामाणिकच राहणार. आणि माझ्या नशिबात खासदार व्हायचं असेलच तर मागच्या दाराने राज्यसभेत नाही, तर पुढचं दार बंद असलं तर तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं ते दार फोडून लोकसभेत झाल्याशिवाय मी थांबणार.
काय काय प्रयत्न केले. त्या बॅलेट पेपरवर माझं नाव खाली यावं, मला चिन्ह चांगलं मिळू नये म्हणून वेगवेगळ्या लोकांनी अर्ज भरले. 20 लोक 25 लोक अर्ज भरले. ग्रामपंचायतला अर्ज भरत नाही असली लोक लोकसभेला भरली. त्यातल्या 3 लोकांची मी यादी काढली. एकाला ग्रामपंचायतीला 8 मतं, एकाला 11 मतं आणि एकाला 22 मतं पडली. अशा लोकांनी लोकसभेला अर्ज भरलेत. का भरलेत? तर तिथं आता नवीन नियम निघालाय. मतदारच्या पेटीवर ते नाव जे येणार बॅलेटवर ते आता 12 खड्याप्रमाणे येणार. म्हणजे अ ब क ड क ख ग ग न च छ ज ज न ट ट ड द न. माझं नाव व वी य र ल व श शेवट. त्यामुळे नाव काढता काढता माझं गेलं नाव 17 नंबरला. मला पडली काळजी, आता कधी लोक माझं नाव ह्या पेटीतनं उघडणार आहेत, कधी घावणार, कधी बटणं दाबणार, काय निवडून यायचं दादा. चंदूभाऊ सापडेल का 17 नंबरला? मला काळजी लागली प्रल्हादजी. पण योगायोग बघा, 17 नंबर नाव गेलं आणि त्या मशीनीत 16च नाव बसली पहिल्या मशीन. म्हणून दुसरं मशीन जोडावं लागलं आणि दुसऱ्या मशीनला पहिल्या नंबरला माझं नाव. त्यामुळे चोरांचं चाललंय. विशालचं नाव खाली घोडा खाली ओढा. देव म्हणतोय तुझी वेळ आली रे पोरा, तुझं नाव वर नेणार वर नेणार. आता 2 मशीनी येणार आहेत. आत गेलो, एक ती छापायची मशीन वर असते, मग डावीकडे हाताला एक मशीन असणार, उजव्या हाताला एक मशीन असणार. डाव्या हाताला जी मशीन असणार, दीपकराव दाखवतात, डाव्या हाताला ही मशीन असणार. डाव्या हाताला अशी डाव्या हाताला असणार. ह्या 16 नावं असणार. आता डावा हात हा अशुभ असतो, त्यामुळे डावा हाताची मशीनला हात लावायचं नाही. उजव्या हाताची मशीन, उजव्या हाताची मशीन 5च नाव असणार. 4 नाव आणि 1 नोटा. सगळ्यात वर आपलं नाव असणार विशाल प्रकाश पाटील. पुढे लिफाफा असणार. हेच बटन दाबायचं. लय आता अवघड राहिलेलं नाही, देवाने सोय करून दिली. हा लिफाफा बंद पाकिट, यात प्रेमाचं आहेर तुम्ही मला द्यायचं. या लिफाफ्यातून, या पाकिटातून एक संदेश दिल्लीला पाठवायचा. हा संदेश दिल्लीला पाठवायचा आहे की सांगलीच्या लोकसभेचा खासदार तुम्ही दिल्लीत बसून ठरवू शकत नाही. हा सांगलीचा लोकसभेचा खासदार तुम्ही मुंबईत तुमची मांडवली सेटलमेंट, अर्थकारण, राजकारण करून ठरवू शकत नाही. सांगलीचा खासदार ठरवणार ती सांगलीची जनता ठरवणार. पलूस तालुक्यातली लोक ठरवणार. ह्या बिलवडी गावची लोक ठरवणार. हा संदेश आपल्याला पाठवायचा. आणि जे कोण जिल्ह्यात ह्या आमच्या एकीला नजर लावायचा प्रयत्न करतो, त्याचा बंदोबस्त ह्या निकालातनं 4 जूनला लावायचा आहे. ही आता आमची जोडी अगदी गट्टी खूप टाईट बसलेली आहे. आमच्या अडचणी आहेत, त्यांना अडचणी आहेत, आम्ही समजून घेऊ. विमानात बसलोय, पायलट कोण आहे तुम्हाला माहित आहे. आमचा पायलट एवढा तयारीत आहे की तो बाहेरनं रिमोट कंट्रोलला पण विमान नेतोय बरोबर दिल्लीला. लय काय काळजी करायचं काम नाही. सगळ्यात जास्त मताधिक्य या मतदारसंघातनं तुम्ही मला देणार आहे याला माझी मला खात्री. या पलूस तालुक्याने एकटा तालुका जो मागच्या वेळी आपल्याला आघाडी दिला होता, या पलूस तालुक्यातनं 40,000 मताचं मताधिक्य तुम्ही देऊ शकता एवढी तुमच्या लोकांची ताकद आहे. आणि त्या जोरावर 2 ते 3 लाख मताने आपला विजय होणार आहे. हे लक्षात ठेवा. 2 ते 3 लाख मतांनी प्रत्येक तालुक्यात, तासगाव तालुक्यात सुद्धा वारं बदलले. जोरदार लोक आपल्या मागे लागलेली आहेत. त्यामुळे ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी हा काँग्रेस पक्षाचा लिफाफा आहे. हा लिफाफा ज्यावेळी 4 जूनला निवडून येणार त्यावेळी 4 जूनला ह्या लिफाफ्यातून बाहेर आपला हातच येणार आहे. हे लक्षात ठेवा. काँग्रेस बळकट करा. येणाऱ्या निवडणुकीत मला आपण सगळ्यांनी ताकद द्यावी विनंती करतो आणि आपण रजा घेतो. नमस्कार.